नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं अंड्याचं कालवण बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा एक मीडियम आकाराचा कांदा घेतला होता, कच्चाच आहे बरं काय सगळं साहित्य, आणि मिक्सरला बारीक करून घेतले। एक मीडियम आकाराचा टोमॅटो पण मिक्सरला बारीक करून घेतलेले। ह्याच्यामध्ये कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे, 7 पाकळ्या लसणाच्या, एक हिरवी मिरची आणि एकदम थोडंसं सुक्कं खोबरं घेतलेलं आहे। सुक्कं खोबऱ्या जागी तुम्ही थोडं वल्लं खोबरं टाकलं तरी चालेल आणि नाही टाकलं तरी पण चालेल। हे सगळ्यांची बघा पेस्ट केलेली आहे। हे सगळं कच्चं आहे, कोणतंही ह्यातलं भाजलेलं नाहीये। कढईमध्ये बनवणार आहोत, तर कढई गरम करत ठेवली। त्यामध्ये पहिला आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, गॅस करणार आहे बारीक। आता त्याच्यामध्ये आपण हे अंडे सोडून घेऊया आणि अंड्यांना काय केलेलं आहे, सुरीने छोटे छोटे असे काप केलेले आहेत असे। आता ह्यात टाकायचे आपल्याला थोडीशी मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकायचे। बारीक गॅसवर ह्याला एक काय करणार आहे माहिती आहे का, मिनिटभर मी परतून घेणार आहे, असं हलवत राहायचं। बारीक गॅसवर बघा 1 मिनिट ते 2 मिनटं मी थोड्या थोड्या वेळानं असं हलवून चांगले भाजून घेतलेले आहे। कढई चांगली कडक गरम होते ना, त्यामुळे नाही तर 2 ते 3 मिनटं तुम्ही जरी भाजून घेतले तरी चालतील, फक्त त्याला चिरा पाडायला विसरू नका। आता हे मी अंडी काढून घेते। अंडी बघा मी काढून घेतलेले, त्यातच आपल्याला आता तेल टाकून घ्यायचे। तेल तुमच्या आवडीप्रमाणे टाका, मी 1 पळी टाकणार आहे आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये 2 छोटे तेजपत्ते टाकायचे आणि त्यात टाकायचे आपल्याला आपण जे कांद्याची पेस्ट करून घेतली होती ना ती टाकायची। थोडंसं पाणी टाकून बघा कांद्याची पेस्ट केली होती। गॅस केलेला आहे मीडियम आणि 2 मिनटं आपल्याला मीडियम गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं। मीडियम गॅसवर बघा 2 ते 3 मिनटं मी परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये बघा छोटे छोटे तुकडे पण राहिलेले आहेत कांद्याचे बारीक करताना, साईडला चिकटलेले। मग हे थोडंसंच पाणी टाकलं होतं ना, मस्त असं चांगलं परतून घ्यायचं जोपर्यंत तेल सुटत नाही। ह्याच्यामध्ये हे जी पेस्ट केली होती ना ही टाकून घ्यायची सगळे, आणि ही पण आपल्याला काय मीडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचे। मस्त बघा तेल सुटस्तवर मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टोमॅटो पेस्ट टाकायची, ती पण मी थोडंसं पाणी टाकून बारीक केली होती। आता गॅस मिडियमच आहे आणि मिडियम गॅसवर ह्याला 2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे, असं तेल सुटस्तवर चांगलं परतून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया। गॅस केलेला आहे मी बारीक। ह्याच्यामध्ये 1 चमचा कांदा लसूण मसाला, त्या जागी तुम्ही मिरची पावडर जरी टाकली तरी चालेल। जिरे धने पावडर 1 चमचा घेतलेला आहे, चिकन मसाला 1 चमचा घेतलेला आहे, थोडीशी हळद घेतलेली आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। सगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर हे अपलोड केलेल्या आहेत। आता हे आपल्याला 1 मिनिटभर फक्त परतून घ्यायचे। मस्त बारीक गॅसवर मी चांगलं परतून घेतलेलं आहे। आता तुम्हाला मी ह्याच्यात सांगते, जेव्हा आपण तेलामध्ये अंडी परतली की ना, अंडी काढल्यानंतर तुम्ही ह्याच्यामध्ये गरम मसालेसुद्धा टाकू शकता। कोणते कोणते टाकायचे तुम्ही जरा मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन की कोणते कोणते आपण ह्याच्यामध्ये मसाले खडा मसाले टाकू शकता। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी पाणी घेतलेलं आहे, त्यातलं मी थोडंसंच पाणी टाकणार आहे। गॅस केलेला आहे मी मीडियम आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊया। पहिलं पाणी आपण टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलेलं आहे। ह्यात कुठलंही पाणी मी गरम वापरलेलं नाही आहे। मिक्सरच्या भांड्यातसुद्धा मसाला होता तर मी त्याच्यामध्ये पण थंडच पाणी टाकलं होतं। गॅस बारीकच ठेवायचा, कारण की हे जे घट्ट मसाला असतो ना तो उडतो, तर त्यासाठी गॅस बारीकच ठेवायचा, काही असं वरती येतो। पण 2 मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचे, म्हणजे तो मसाला आहे ना तो चांगला शिजला जातो आणि चव छान लागते। बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं होतं, तर आपण झाकण काढून घेऊया। मसाला बघा मस्त असा शिजलेला आहे आणि तेल बघा छान सुटलेलं आहे। असं जेव्हा कधी पण का नाही आपण ज्या गोष्टी पण करतो ना, तर अशा शिजवून घेतलं की नाही मसाला, मग त्याची चव पण छान लागते। तुम्हाला जर ग्रेव्ही रेसिपी जसं आपण हॉटेलमध्ये जे खातो ना, अंड्याचं म्हणा चिकनचं म्हणा, तर त्याची ग्रेव्ही पाहिजे असेल तर त्याची ग्रेव्ही पण मी अपलोड केलेली आहे। तर आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं। आता हे दुसरं बी पाणी जे मी टाकलेलं आहे ना, हे पण मी थंडच पाणी टाकलेलं आहे। कोमट पाणी जरी टाकलं तरी पण चालू शकते आणि थंड टाकलं तरी पण चालू शकते। मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता हे थोडंसं आपण पहिलं उकळून देऊया। कालवण बघा मस्त असं उकळलेलं आहे, त्यात आता आपण हे अंडे सोडून घेऊया। आता हे अंडी सोडल्यावरनं पण नाही गॅस केलेला आहे एकदम बारीक, आणि हे आता हे 5 ते 7 मिनिट मी चांगलं शिजवून देणार आहे। बारीक गॅसवर बघा चांगलं मी शिजवून घेतलेलं आहे। चांगलं जेवढं शिजवता येईल ना तेवढं शिजवायचं, कारण की छान लागतं मग तसं। मस्त बघा असं झालेलं आहे। आणि तुम्हाला अजून जर पातळ पाहिजे तर अजून पातळ करू शकता, आणि घट्ट पाहिजे तर थोडंसं अजून आटवू शकता। आता एवढं तरी पाहिजेच बघा, अशा पद्धतीत 4 ते 5 लोकांना पुरेल। छान लागतं, करून बघा। हमेशा मी तुम्हाला काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी दाखवते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।